नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओचा जो विषय आहे की इलेक्ट्रॉन जो ऑर्बिटमध्ये अराउंड द न्यूक्लियस रिव्हॉल्व होत असतो। इलेक्ट्रॉन हा एक ॲटमचा अत्यंत फंडामेंटल असा एक पार्टिकल म्हणजे एक भाग आहे इलेक्ट्रॉन। तर इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, इलेक्ट्रॉन हॅज अ स्ट्रॉंग रिझेम्बलन्स विथ द मून। मूनची जी मुवमेंट आहे आणि इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट आहे ही इक्विव्हॅलेंट आहे। मूनची जी मुवमेंट आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट आहे आणि मूनची जी मुवमेंट आहे ही इक्विव्हॅलेंट आहे। अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट। सन जो आहे हा प्रोटॉन, न्यूक्लियस किंवा हायड्रोजन याच्याशी इक्विव्हॅलन्स आहे अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन। आणि इलेक्ट्रॉन जो आहे जो त्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असतो, जी स्पेसिफिक ऑर्बिट आहे ना, अर्थची जी ऑर्बिट आहे ना, इलेक्ट्रॉनची जी ऑर्बिट आहे ती ऑर्बिट आणि अर्थची ऑर्बिट इक्विव्हॅलेंट आहे। आणि जी इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट ही मूनच्या मुवमेंटशी इक्विव्हॅलन्स आहे अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन। आणि हायझेनबर्ग्स प्रिन्सिपल ऑफ अनसर्टन्टी आहे ते एक्सप्लेन करण्यामध्ये सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन हे सुद्धा एक क्रिटिकल रोल प्ले करते। याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। त्या पुस्तकाचं नाव वाचकांना अर्थातच माहीत आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाइड, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट। तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती। थँक्यू, धन्यवाद।